एका छोट्याशा गावात सावित्री नावाची एक गरीब पण स्वाभिमानी महिला राहत होती. तिचा नवरा काही वर्षापूर्वी आजाराने गेला होता. मागे राहिली होती फक्त तिची 7 वर्षाची मुलगी अनन्या. सावित्री दिवसभर लोकांच्या घरी धुणी-भांडी करून दोघींचा उदरनिर्वाह करत होती. गरिबी होती, पण तिने कधीही कोणासमोर हात पसरवला नव्हता. तिच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, माझी मुलगी खूप शिकणार आणि मोठी अधिकारी होणार. गावातील सर्वात श्रीमंत घराणं होतं देशमुखांचं. मोठा बंगला, भरपूर शेती, गाड्या, नोकर-चाकर आणि पैशाचा अफाट गर्व. सावित्री रोज सकाळी देशमुखांच्या घरी कामाला जात असे. घरातील मालकीण ललिता देशमुख प्रत्येक गोष्टीवरून तिचा अपमान करत असे. "अगं सावित्री, तुझ्यासारख्या गरीब लोकांनी आपली जागा ओळखून राहायचं. तुमच्या मुलांना शिकवून काही उपयोग नाही. शेवटी धुणी-भांडेच करायचे आहेत." सावित्री शांतपणे सगळं ऐकून घ्यायची, पण तिची मुलगी अनन्या हे सगळं पाहत होती. तिच्या लहानशा मनात आईचा अपमान खोलवर साचत होता. एके दिवशी शाळेतून परतताना अनन्या आईला म्हणाली, "आई, मी खूप शिकेन. एक दिवस लोक तुला नावाने नाही तर अधिकाऱ्याची आई म्हणून ओळखतील." सावित्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने मुलीला मिठी मारली आणि म्हणाली, "बाळा, कधीच कोणाचा द्वेष करू नकोस. अपमानाचं उत्तर सोडाने नाही तर यशाने द्यायचं असतं." त्या दिवसापासून अनन्या अभ्यासात झोकून दिली. गावात वीज नसायची तेव्हा ती कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायची. आई दिवसभर काम करून दमलेली असायची, पण मुलगी शिकत असताना तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसायचं. दुसरीकडे देशमुखांचा मुलगा रोहित मात्र पैशाच्या गर्वात जगत होता. शाळेत तो अनन्याची गरिबी पाहून तिची चेष्टा करत असे. "अगं, तुझी आई आमच्या घरची मोलकरीण आहे. तू मोठी होऊन कलेक्टर होणार आहेस का?" संपूर्ण वर्ग हसायचा. अनन्या काहीही उत्तर देत नसे. ती फक्त मनात म्हणायची, "एक दिवस वेळच उत्तर देईल." वर्षामागून वर्ष गेली. सावित्रीने स्वतःच्या गरजा कमी केल्या, पण मुलीच्या शिक्षणात कधीही कमी पडू दिलं नाही. 10वी, 12वी आणि पदवीमध्ये अनन्या नेहमी प्रथम आली. गावातील शिक्षकांनीही तिची खूप मदत केली. एका दिवशी तिने UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. देशमुखांच्या घरी ही बातमी पोहोचली. ललिता देशमुख मोठ्याने हसत म्हणाली, "अगं सावित्री, तुझी मुलगी IAS होणार म्हणे. आधी स्वतःचं घर बांधा, मग स्वप्न बघा." सावित्री काही बोलली नाही. तिने नेहमीप्रमाणे काम पूर्ण केलं आणि घरी आली. त्या रात्री अनन्या आईसमोर बसली होती. ती म्हणाली, "आई, लोक कितीही हसले तरी मी हार मानणार नाही." सावित्रीने तिच्या डोक्यावर हात ठेवला. "माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे. मेहनत कधीच वाया जात नाही." त्या रात्री अनन्याने स्वतःशी एक वचन घेतलं, "मी IAS होणारच, पण कोणाचा अपमान करण्यासाठी नाही, तर आईच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आणण्यासाठी." अनन्याने UPSCची तयारी सुरू केली. गावात चांगली लायब्ररी नव्हती. महागडे क्लासेस परवडत नव्हते. त्यामुळे ती जिल्हा ग्रंथालयात जाऊन तासनतास अभ्यास करू लागली. इंटरनेटवर मोफत उपलब्ध असलेली माहिती, जुनी पुस्तके आणि वर्तमानपत्रे यांच्यावरच तिची तयारी सुरू होती. सावित्री रोज पहाटे उठून कामाला जायची आणि रात्री उशिरा घरी परतायची. कितीही थकली तरी मुलीसाठी गरम जेवण बनवायला ती कधी विसरली नाही. एक दिवस सावित्री काम करत असताना अचानक तिला चक्कर आली आणि ती देशमुखांच्या अंगणात बेशुद्ध पडली. नोकरांनी तिला उचलून बाजूला बसवलं, पण ललिता देशमुख म्हणाली, "काम करायला ताकद नाही तर कामाला येतात. उद्यापासून दुसरी बाई ठेवू." हे शब्द अनन्याच्या कानावर पडले. ती धावत आईकडे आली आणि तिला सरकारी दवाखान्यात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं, "अतिश्रम आणि अपुरं जेवण यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. काही दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल." अनन्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण सावित्रीने तिचा हात हातात घेतला. हसत म्हणाली, "बाळा, माझ्यामुळे तुझा अभ्यास थांबू देऊ नकोस. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला पुढे जायचं आहे." आईच्या या शब्दांनी अनन्याला नवी ताकद मिळाली. ती दिवसा आईची सेवा करायची, रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची. अनेकदा तिला झोपही मिळत नसे, पण तिच्या डोळ्यासमोर फक्त एकच ध्येय होतं. आईच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू पाहायचे. काही महिन्यांनी UPSCची प्राथमिक परीक्षा झाली. अनन्या आत्मविश्वासाने परीक्षा देऊन बाहेर आली. निकालाचा दिवस उजाडला. सकाळपासून तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तिने वेबसाईटवर आपला रोल नंबर टाकला आणि काही क्षणातच स्क्रीनवर निकाल दिसला. ती प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. सावित्रीने मुलीला घट्ट मिठी मारली. दोघींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. गावातील शिक्षक, शेजारी आणि मित्रमंडळी तिचं अभिनंदन करू लागले.
पण देशमुखांच्या बंगल्यात वेगळंच वातावरण होतं. ललिता देशमुख चिडून म्हणाली, फक्त प्रिलिम्स पास झाली म्हणून कोणी अधिकारी होत नाही. पुढे बघू किती टिकते ते. राहतही हसत म्हणाली, गरिबांच्या नशिबात एवढंच असतं, पुढे अपयशच मिळणार. अनन्याने त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. ती पुन्हा अभ्यासाला लागली. मुख्य परीक्षेची तयारी आधीपेक्षा कठीण होती. पुस्तके विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा सावित्रीने आपल्या लग्नातील उरलेल्या 2 सोन्याच्या बांगड्या विकल्या. अनन्याला हे समजलं तेव्हा ती रडू लागली. आई, माझ्यासाठी तू तुझी शेवटची आठवणही विकलीस? सावित्री हसत म्हणाली, बांगड्या पुन्हा विकत घेता येतील बाळा, पण वेळ निघून गेली तर स्वप्न पुन्हा मिळत नाहीत. आईचे शब्द ऐकून अनन्याने तिचे अश्रू पुसले आणि स्वतःशी आणखी एक वचन घेतलं, या त्यागाचं चीज मी नक्की करेन. पण त्याच रात्री अशी एक घटना घडली ज्यामुळे अनन्याचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. अनन्या मुख्य परीक्षेच्या तयारीत पूर्णपणे मग्न झाली होती. दिवसाचे 16-17 तास ती अभ्यास करत होती. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास, उत्तरलेखनाचा सराव आणि वर्तमानपत्रांचे विश्लेषण. यात तिचा दिवस कसा संपायचा ते तिलाही कळत नसे. सावित्री तिच्याकडे पाहून मनोमन आनंदी व्हायची. एक दिवस रात्री उशिरा अभ्यास करून अनन्या झोपली असताना सावित्रीला अचानक छातीत तीव्र दुखू लागलं. शेजाऱ्यांनी तिला तातडीने दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, वेळीच आणलं म्हणून बरं झालं. यांना आता कोणताही ताण देता कामा नये. सकाळी अनन्या दवाखान्यात पोहोचली तेव्हा आईच्या हातात सलाईन होती. ते दृश्य पाहून तिचा जीव तुटला. ती म्हणाली, आई, आता मी अभ्यास सोडते, आधी तू बरी हो. सावित्रीने तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, हे शब्द पुन्हा कधीही बोलू नकोस. मी आज आहे, उद्या नसेन, पण तुझं शिक्षण आणि तुझं ध्येय कायमचं आहे. मला जिवंतपणी तुझा गणवेश पाहायचा आहे. आईच्या त्या शब्दांनी अनन्याच्या मनात नवा निर्धार निर्माण झाला. काही दिवसांनी सावित्री घरी परतली. तब्येत पूर्ण बरी नसतानाही ती पुन्हा कामाला जाण्याचा हट्ट करू लागली. अनन्या तिला थांबवत होती, पण घर खर्चासाठी दुसरा कोणताही मार्ग नव्हता. त्याचवेळी गावातील मुख्याध्यापकांनी अनन्याच्या मेहनतीची दखल घेतली. त्यांनी गावात एक छोटासा निधी जमा केला आणि तिच्यासाठी काही महत्त्वाची पुस्तके व परीक्षेचे फॉर्म भरून दिले. अनन्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. ती म्हणाली, तुमचा विश्वास मी कधीच तुटू देणार नाही. अखेर मुख्य परीक्षेचा दिवस उजाडला. 3 दिवस सलग परीक्षा होती. प्रत्येक पेपरनंतर अनन्या आणखी आत्मविश्वासाने बाहेर येत होती. काही महिन्यांनी निकाल लागला आणि ती मुख्य परीक्षेतही उत्तीर्ण झाली. आता शेवटची पायरी होती, मुलाखत. ही बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी तिचं कौतुक केलं, पण ललिता देशमुखच्या मनात मात्र मत्सर वाढत होता. ती म्हणाली, मुलाखतीत मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांसमोर ही गावाकडची मुलगी टिकणार नाही. रोहितही तिची खिल्ली उडवत होता, पण नियती वेगळंच काही लिहून ठेवत होती. मुलाखतीसाठी अनन्या दिल्लीला जाणार होती. प्रवासाचा खर्च जमवण्यासाठी सावित्रीने घरातील शेवटची मौल्यवान वस्तू, तिच्या नवऱ्याचं जुनं सोन्याचं घड्याळ विकलं. अनन्याला हे समजताच ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. सावित्री म्हणाली, आज आपण पैसा गमावतोय, पण उद्या तू आपल्या मेहनतीने सगळं परत मिळवशील. अनन्या दिल्लीला रवाना झाली. मुलाखतीच्या दिवशी ती आत्मविश्वासाने बोर्डासमोर उभी राहिली. तिच्या संघर्षाने आणि प्रामाणिक उत्तरांनी सर्व सदस्य प्रभावित झाले. मुलाखत संपल्यावर बाहेर पडताना तिच्या मनात एक विचार होता, आईचा विश्वास मी जिंकला आहे, पण अंतिम निकालात तिचं नाव असेल का, हा प्रश्न प्रत्येक क्षणी तिच्या मनाला छळत होता. अंतिम निकालाचा दिवस उजाडला. सकाळपासूनच अनन्या आणि सावित्रीच्या मनात प्रचंड धडधड सुरू होती. गावातील अनेक लोक त्यांच्या छोट्याशा घराबाहेर जमले होते. सर्वांच्या नजरा एका मोबाईलच्या स्क्रीनवर खिळल्या होत्या. अनन्याने थरथरत्या हातांनी निकालाची यादी उघडली. काही क्षण ती शांतपणे स्क्रीनकडे पाहत राहिली. अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सावित्री घाबरून म्हणाली, काय झालं बाळा? अनन्या काही बोलू शकत नव्हती. तिने मोबाईल आईच्या हातात दिला. यादीत तिचं नाव होतं. ती संपूर्ण देशात उत्कृष्ट क्रमांकाने UPSC परीक्षा उत्तीर्ण झाली होती आणि तिची IAS अधिकारी म्हणून निवड झाली होती. काही क्षणांसाठी संपूर्ण गाव स्तब्ध झालं. त्यानंतर आनंदाचा एकच जल्लोष झाला. अनन्या IAS झाली, आपल्या गावची मुलगी IAS झाली, अशा घोषणा सुरू झाल्या. सावित्रीने मुलीला मिठी मारली. दोघींच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबत नव्हते. गावातील शिक्षक, मित्र, शेजारी सर्वजण त्यांचं अभिनंदन करत होते. ज्यांनी कधी त्यांची मदत केली होती ते आज अभिमानाने म्हणत होते,
ही आपल्या गावची मुलगी आहे. ही बातमी देशमुखांच्या बंगल्यातही पोहोचली. ललिता देशमुखच्या हातातून चहाचा कप खाली पडला. रोहितच्या चेहऱ्यावरचा गर्व एका क्षणात नाहीसा झाला. ज्यांची ते वर्षानुवर्ष चेष्टा करत होते, तीच मुलगी आज जिल्ह्याची नवी जिल्हाधिकारी होणार होती. काही महिन्यांनी अनन्याची पहिली नियुक्ती योगायोगाने त्याच जिल्ह्यात झाली, जिथे तिचं गाव होतं. तिच्या स्वागतासाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संपूर्ण गाव सजलं होतं. सर्वजण फुलांचा वर्षाव करत तिचं स्वागत करत होते. कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित लोकांसोबत देशमुख कुटुंबालाही बोलवण्यात आलं होतं. ललिता देशमुख आणि रोहित मान खाली घालून कार्यक्रमात बसले होते. मंचावर अनन्या आली तेव्हा सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाट तिचं स्वागत केलं. भाषणासाठी उभी राहिल्यावर ती म्हणाली, आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या आईच्या त्यागामुळे आहे. तिने स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक आनंद माझ्यासाठी सोडला. तिने मला एकच गोष्ट शिकवली, अपमानाचं उत्तर अपमानाने नाही तर यशाने द्यायचं. हे ऐकता सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले. त्यानंतर कार्यक्रम संपल्यावर ललिता देशमुख सावित्रीजवळ आली. तिचे डोळे पाणावले होते. ती हात जोडून म्हणायची, सावित्री मला माफ कर. मी पैशाच्या गर्वात तुला खूप दुखावलं. पण आज तुझ्या संस्कारापुढे आणि तुझ्या मुलीच्या यशापुढे माझा सगळा गर्व हरला. सावित्रीने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, माफी मागण्यासाठी मोठं मन लागतं. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्की बदलता येतं. अनन्याही पुढे येऊन ललिताचा आदराने नमस्कार केला. ती म्हणाली, मी अधिकारी म्हणून इथे उभी आहे. माझ्यासाठी प्रत्येक नागरिक समान आहे. मनात कोणाविषयीही द्वेष नाही. रोहित लाजेने खाली मान घालून उभा होता. त्याला आपल्या वागण्याची खरी शिक्षा मिळाली होती. त्या दिवशी संपूर्ण गावाने एक गोष्ट शिकली, गरिबी ही कमकुवतपणा नसते आणि पैशाचा गर्व कायम टिकत नाही. मेहनत, चिकाटी आणि आईच्या आशीर्वादाने कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं. सावित्रीला आता कोणी मोलकरीण म्हणून ओळखत नव्हतं. संपूर्ण जिल्हा तिला अभिमानाने एका नावाने ओळखत होता, IAS अधिकारी अनन्याची आई. कथा संपली. कशी वाटली नक्की सांगा.